राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. आज मध्येच ऑफिसवरून रिटर्न परत पीजीला आलो. कारण ह्या बॅगमध्ये होते एक खूप खास गोष्ट. आणि ती खास गोष्ट म्हणजे सिद्धून दिलेला रसगुल्ल्याचा डब्बा. भाऊच्या हातात डब्बा दिला आणि हे बघा काय झालं. ऑफिसला गेलो डायरेक्ट जेवायला बसलो. आणि हे आहेत आपले विनायक भाऊ. आज भाऊने बनवले ते मस्त मँगलोरियन बन आणि त्यासोबत आंब्याची चटणी. टेस्ट तर खरंच एकच नंबर होती. एकदम भारी. मजा आया. जेवण झाल्यावर स्वीट खायची मजा वेगळीच असते. बॉक्समधून रसगुल्ल्याचा डब्बा बाहेर काढला. कृष्णाने टाइमपास न करता डायरेक्टली डब्बा ओपन केला. रसगुल्ला बघून तोंडाला खरंच पाणी सुटलं होतं. चल झूठ. दिनेश फुल स्ट्रिक्ट डाएट वरती होता, पण भाऊने एक पीस घेतलाच. आणि मी चान्स पे डान्स मारत एक रसगुल्ला उचललाच. खूप दिवसानंतर रसगुल्ला खाल्ला, पण मजा आली. इतकं मस्त जेवण आणि स्वीट झाल्यानंतर थोडं वॉक करायला बाहेर आलो. खरंच सांगतो, एवढी जबरदस्त झोप येत होती. पण काय करणार, काम तर करावंच लागतं. बात तो सही है. आणि विश्वाकडे बघा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? भाऊ वॅसलीन लावण्यात बिझी. बेंच पिरियडचा अगदी पुरेपूर फायदा करून घेते भाऊ. वो अलग ही लेवल का बंदा था. मगर लाडले. संध्याकाळी ऑफिसमधून निघाला थोडं ट्रॅफिकमध्ये अडकलो. मग फ्रेश झालो आणि डायरेक्ट लेक साईडला वॉक करायला आलो. हा इव्हनिंग व्ह्यू बघा. एकदम शांत, एकदम भारी. रात्री जेवल्यानंतर आमरस प्यायला आलो. सीझनचा हा पहिला आमरस. भाऊ अजून थोडं टाकू शकला असता, पण जाऊ दे. तर मंडळी, असा होताच आपला दिवस. भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.